हॅलो फ्रेंड्स. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलातील एक खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग धडा अभ्यासणार आहोत, लोकसंख्या. आणि यात आपण खास करून भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करणार आहोत. दोन्ही देश मोठे आहेत, पण एका देशात प्रचंड गर्दी आहे तर दुसरा देश त्या मानाने खूपच रिकामा वाटतो. असं का बरं होत असेल? चला, यामागची भौगोलिक कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे सगळे लेक्चर्स आपल्याला वेळेवर मिळतील. कधी आपण विचार केला आहे का की जगात काही ठिकाणी इतकी गर्दी असते तर काही प्रदेशात मैलोन-मैल कोणीच दिसत नाही? हे असं का होतं की लोकसंख्या काही ठिकाणी एकवटते आणि काही ठिकाणी विखुरलेली असते? या असमान वितरणामागे नक्की काय कारणं असतील? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल, आणि तो म्हणजे लोकसंख्या वितरण. लोकसंख्या वितरण, ज्याला इंग्रजीमध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन म्हणतात, म्हणजे एखाद्या प्रदेशात म्हणजे देशात किंवा राज्यात लोक कुठे आणि कसे पसरलेले आहेत याची मांडणी. सोप्या भाषेत सांगायचं तर लोक कुठे जास्त राहतात आणि कुठे कमी राहतात हे दाखवणारी ही एक पद्धत आहे. आणि यालाच जोडून दुसरी एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे लोकसंख्येची घनता. इंग्रजीमध्ये याला पॉप्युलेशन डेन्सिटी असं म्हणतात. याचा अर्थ प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सरासरी किती लोक राहतात. या आकड्यावरूनच आपल्याला कळतं की एखादं ठिकाण किती दाट किंवा विरळ वस्तीचं आहे. चला तर मग आता भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत हे आकडे काय सांगतात ते पाहूया. या आकड्यांवरूनच या दोन देशांमधील लोकसंख्येचा फरक आपल्या अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. आता ही आकडेवारी खरोखरच खूप रंजक आहे. बघा, ब्राझीलकडे जगाच्या एकूण जमिनीपैकी 5.6% जमीन आहे आणि भारताकडे फक्त 2.41%. म्हणजे क्षेत्रफळानुसार ब्राझील भारतापेक्षा खूप मोठा देश आहे, पण लोकसंख्येचं गणित मात्र पूर्णपणे उलट आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 17.5% लोकसंख्या एकट्या भारतात राहते आणि ब्राझीलमध्ये फक्त 2.78%. म्हणजे विचार करा, जमीन कमी असूनही लोकसंख्या कितीतरी पटीने जास्त आपल्या देशात आहे. आणि याच कारणामुळे दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो. भारतात 2011च्या जनगणनेनुसार प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये सरासरी 382 लोक राहतात, तर ब्राझीलमध्ये हाच आकडा किती आहे माहितीये? फक्त 23. केवढा मोठा फरक आहे हा. तर मग आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की भारत ब्राझीलपेक्षा जवळपास 16 पटीने जास्त दाट लोकवस्तीचा का आहे? यामागे नक्की कोणती भौगोलिक आणि इतर कारणं दडलेली आहेत? चला, याचाच आपण आता सविस्तर अभ्यास करूया. सुरुवात आपण आपल्या देशापासून म्हणजेच भारतापासून करूया. भारतात लोकसंख्येचं वितरण कसं आहे, म्हणजे लोक कुठे जास्त राहतात आणि कुठे कमी, आणि महत्त्वाचं म्हणजे तसं का आहे हे आपण आधी समजून घेऊया. भारतातल्या जास्त लोकसंख्येमागे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे इथले सुपीक मैदानी प्रदेश. नद्यांनी हजारो वर्षांपासून जो गाळ वाहून आणला आहे त्यातून ही मैदानं तयार झाली आहेत. ही जमीन सपाट आणि शेतीसाठी उत्तम असते. पाणी सहज उपलब्ध होतं, त्यामुळे जीवन जगणं सोपं होतं. आणि म्हणूनच प्राचीन काळापासून लोकवस्ती ह्या मैदानी प्रदेशांमध्येच जास्त केंद्रित झालेली दिसते. म्हणूनच भारतातील उत्तरेकडील गंगा यमुनेचं मैदान म्हणजे पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ही राज्य, तसंच पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील किनारपट्टीची मैदानं, उदाहरणार्थ केरळ आणि तामिळनाडू, या भागात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारखी मोठी शहरं जिथे उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, तिथेही लोकसंख्या एकवटलेली आहे. याच्या अगदी उलट चित्र आपल्याला काही भागांमध्ये दिसतं, जिथे लोकसंख्या खूप कमी म्हणजे विरळ आहे. याचं मुख्य कारण आहे तिथली प्राकृतिक रचना, म्हणजे उंच सखल, डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश. अशा ठिकाणी हवामानही खडतर असतं, जमीन शेतीसाठी तितकीशी सुपीक नसते आणि दळणवळणाची साधनं म्हणजे रस्ते, रेल्वे विकसित करणं अवघड असतं. त्यामुळे लोक अशा ठिकाणी राहणं टाळतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही हिमालयातील राज्य, तसंच अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड यांसारखी ईशान्येकडील राज्य आणि राजस्थानमधील थर वाळवंटाचा काही भाग, या प्रदेशांमध्ये प्राकृतिक अडथळ्यांमुळे लोकवस्ती खूपच विरळ आढळते. तर हे झालं भारताच्या लोकसंख्येच्या वितरणाबद्दल.
मला आशा आहे की इथपर्यंतचा भाग आपल्याला व्यवस्थित समजला असेल. जर आपल्याला आमचं शिकवणं आवडत असेल तर या लेक्चरला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. चला, आता आपण ब्राझीलकडे वळूया. ब्राझीलमधील लोकसंख्येचा पॅटर्न भारतापेक्षा खूप वेगळा आहे. इथे लोकसंख्या देशभर पसरलेली नाही, तर एका विशिष्ट भागातच एकवटलेली आहे. ब्राझीलची बहुतेक लोकसंख्या तिथल्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात, विशेषतः आग्नेय भागातच केंद्रित झाली आहे. यामागे सुद्धा तिथली अनुकूल भौगोलिक परिस्थितीच कारणीभूत आहे. हो, अगदी बरोबर. ब्राझीलची बहुतांश लोकसंख्या अटलांटिक महासागरालगतच्या सुमारे 300 किलोमीटर रुंद पट्ट्यातच राहते. याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे इथलं हवामान समशीतोष्ण आणि मानवी वस्तीसाठी अनुकूल आहे. दुसरं म्हणजे इथे सुपीक जमीन उपलब्ध आहे, जिथे शेतीचा विकास झाला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे साओ पावलो आणि रियो दी जनेरोसारखी मोठी शहरं आणि औद्योगिक केंद्र याच भागात आहेत, ज्यामुळे रोजगाराच्या संधी इथेच जास्त आहेत. मग प्रश्न पडतो की ब्राझीलचा एवढा मोठा मधला आणि पश्चिमेकडील भाग जवळजवळ रिकामा का आहे? तर याचं उत्तर आहे तिथला दुर्गम आणि प्रतिकूल अंतर्गत प्रदेश, विशेषतः ॲमेझॉन नदीचं घनदाट खोरं. हा भाग ब्राझीलचा खूप मोठा भूभाग व्यापतो, पण तिथे लोकसंख्या नगण्य आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात मानवी वस्तीसाठी अनेक नैसर्गिक अडथळे आहेत. पहिला आणि महत्त्वाचा अडथळा म्हणजे तिथलं हवामान. ते अत्यंत रोगट आणि दमट आहे, जे मानवी आरोग्यासाठी चांगलं नाही. शिवाय तिथे जवळजवळ वर्षभर मुसळधार पाऊस पडतो. आणि तिसरा अडथळा म्हणजे तिथली घनदाट, अभेद्य जंगलं. ही जंगलं इतकी दाट आहेत की तिथे सहजपणे प्रवेश करणं किंवा रस्ते बनवणं खूप कठीण आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे दुर्गमता. या सगळ्या कारणांमुळे तिथे दळणवळणाची साधनं विकसित झालेली नाहीत, ज्यामुळे तो भाग बाकीच्या जगापासून तुटलेला आहे. या सर्व कारणांमुळे हा प्रदेश मानवी वस्तीसाठी प्रतिकूल ठरला आहे. तर मग भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या उदाहरणांवरून आपण भूगोलाच्या एका सार्वत्रिक नियमापर्यंत पोचतो. हा नियम फक्त या दोन देशांनाच नाही, तर जगभरातील लोकसंख्येच्या वितरणाला लागू होतो. लोक कुठे राहणार हे काही प्रमुख घटक ठरवतात. यामध्ये प्राकृतिक रचना, म्हणजे प्रदेश मैदानी आहे की डोंगराळ, हवामान समशीतोष्ण आहे की अतिउष्ण किंवा अतिथंड, पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती, आणि आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योग, व्यापार आणि शहरांमुळे मिळणाऱ्या आर्थिक संधी. जिथे हे सर्व घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त असते, आणि जिथे प्रतिकूल असतात तिथे लोकसंख्या विरळ असते. याचाच अर्थ असा की लोकसंख्येचं वितरण हे काही अचानक किंवा अपघाताने झालेलं नाही. ही एक ठरलेली पद्धत आहे. जिथे निसर्ग मानवी जीवनासाठी अनुकूल असतो आणि जिथे मानवाला प्रगती करण्याची संधी मिळते, तिथेच लोकवस्ती वाढते आणि विकसित होते. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतो. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. आपण वाळवंटात शेती करत आहोत, समुद्रावर पूल बांधत आहोत. मग अशा परिस्थितीत आपण भूगोलावर मात करून लोकसंख्येचे हे हजारो वर्षांपासून चालत आलेले पॅटर्न बदलू शकतो का? दुर्गम भागातही आपण मोठ्या वस्त्या निर्माण करू शकतो का? यावर नक्की विचार करा. आजच्यासाठी इथेच थांबूया. या धड्याची चांगली उजळणी करा. आपल्याला हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. धन्यवाद. नमस्कार. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन मोठ्या देशांच्या लोकसंख्येची तुलना करणार आहोत. बघा, दोन्ही विकसनशील देश आहेत, पण त्यांच्या लोकांची गोष्ट खूप वेगळी आहे. एकीकडे तरुणांनी भरलेला देश आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या हळूहळू प्रौढ होत चालली आहे. चला तर मग या दोन देशांच्या लोकसंख्येच्या माध्यमातून त्यांचं भविष्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्येचे आकडे म्हणजे फक्त संख्या नसतात. ते खरं तर एखाद्या देशाच्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि कोणत्या संधी आहेत हे सांगणारी एक कहाणी असते. मग प्रश्न हाच आहे की एखाद्या देशाचं भविष्य तिथल्या लोकांवरून ओळखता तरी कसं येतं? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधू. आजच्या आपल्या या अभ्यासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत लिंग गुणोत्तर. मग आपण वयोगट मनोऱ्यावरून देशाचं भविष्य कसं दिसतं हे तपासू. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा वेग, मग आयुर्मान आणि साक्षरता हे विकासाचे मापदंड. आणि हो, ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळते, म्हणजे जनगणना प्रक्रिया कशी असते, हेही आपण शेवटी समजून घेणार आहोत. चला, तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, लिंग गुणोत्तर.
हे फक्त स्त्री पुरुषांचं प्रमाण नाही, तर त्या समाजाची मानसिकता आणि आरोग्य कसं आहे हे दाखवणारा एक महत्त्वाचा आरसा आहे. तर मग लिंग गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे हे सांगणारा आकडा. अगदी सोपं आहे. आता येथे भारत आणि ब्राझीलमध्ये किती मोठं अंतर आहे बघा. ब्राझीलमध्ये दर 1000 पुरुषांमागे 1010 पेक्षा जास्त स्त्रिया आहेत. म्हणजे तिथे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि याच्या अगदी उलट आपल्या भारतात दर 1000 पुरुषांमागे फक्त 940च्या आसपास स्त्रिया आहेत. हा फक्त आकड्यांमधला फरक नाहीये, तर हे दोन देशांमधलं सामाजिक वास्तव दाखवतो. साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की आपल्या भारतात स्त्री पुरुष प्रमाणामध्ये एवढी मोठी तफावत का बरं असेल. याची मुळं खूप खोलवर आपल्या समाजात आणि संस्कृतीत रुजलेली आहेत. ह्यामागे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. आपल्याकडची पुरुषप्रधान संस्कृती, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा, मुलींच्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. या सगळ्या गोष्टींमुळे भारतात हे प्रमाण कमी झालेलं दिसतंय. चला आता एका दुसऱ्या खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, वयोगट मनोरा. हा मनोरा म्हणजे जणू काही देशाच्या लोकसंख्येचा एक्सरेच आहे. यावरून आपल्याला कळतं की देशात तरुणाई जास्त आहे की वृद्ध लोक, आणि यावरूनच देशाचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. इथे दोन्ही देशांच्या मनोऱ्यांची रचनाच त्यांची पूर्ण कहाणी सांगून जाते. भारताचा मनोरा बघा, त्याचा पाया खूप रुंद आहे. याचा अर्थ इथे 0 ते 14 वयोगटातली मुलं-मुली खूप जास्त आहेत. म्हणजेच भारत एक तरुण देश आहे. या उलट ब्राझिलीचा मनोरा खालच्या बाजूला निमुळता होत चाललाय. हे स्पष्टपणे दाखवतं की तिथे तरुणांची संख्या कमी होतीये आणि वयस्कर लोकांची संख्या वाढती आहे. आणि हीच तर भारताची सगळ्यात मोठी ताकद आहे. आपल्या देशाची तब्बल 51% लोकसंख्या कार्यशील आहे, म्हणजे काम करणारी, कमावणारी लोकसंख्या. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. ह्या मनुष्यबळाचा जर योग्य वापर झाला तर देशाचा आर्थिक विकास खूप मोठ्या उंचीवर जाऊ शकतो. ब्राझीलची आजची परिस्थिती तर खूप चांगली दिसते नाही का? 68% लोकसंख्या कार्यशील आहे, पण त्यांच्या भविष्याचा मार्ग भारताच्या अगदी विरुद्ध दिशेने जातोय. त्यांचा मनोरा सांगतोय की भविष्यात तिथे काम करणारे हात कमी होतील आणि अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. हे त्यांच्या अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं करू शकतं. आता हे तर साहजिकच आहे की ज्या देशात तरुण लोकसंख्या जास्त आहे तिथे लोकसंख्या वाढीचा वेगही जास्तच असणार. चला तर मग आपला तिसरा मुद्दा पाहूया. दोन्ही देशांची लोकसंख्या नेमकी कोणत्या वेगाने वाढतेय हे समजून घेऊया. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. गेल्या काही दशकांपासून भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर मात्र कमी कमी होत चालला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढतीये, पण तिच्या वाढण्याचा जो वेग आहे तो हळूहळू मंदावतोय. पण मग इथे एक विरोधाभास निर्माण होतो. जर वाढीचा दर कमी होत असेल तर भारताची लोकसंख्या ब्राझीलपेक्षा इतक्या जास्त वेगाने का वाढत आहे? असं कसं शक्य आहे? याचं उत्तर दडलंय दोन्ही देशांच्या एकूण लोकसंख्येत. एक साधं गणित आहे. विचार करा, भारताची लोकसंख्या आहे 121 कोटी. तिच्यात 1% वाढ झाली म्हणजे किती? तब्बल 1,21,00,000 लोक वाढले. आणि ब्राझीलची लोकसंख्या आहे 19 कोटी. तिच्यात 1% वाढ झाली म्हणजे फक्त 19,00,000 लोक वाढले. त्यामुळे टक्केवारी कमी झाली तरी भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आकडा खूप मोठा दिसतो. बरं, आपण लोकसंख्येचे आकडे तर पाहिले, पण या लोकांच्या जीवनाचा दर्जा कसा आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण 2 महत्त्वाचे निर्देशक पाहूया. ते म्हणजे आयुर्मान आणि साक्षरता. 2016च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सरासरी आयुर्मान होतं 68 वर्षे, तर ब्राझीलमध्ये ते होतं 75 वर्ष. ब्राझीलमधला हा आकडा तिथे असलेल्या चांगल्या आरोग्यसुविधा आणि सामाजिक प्रगतीचे एक लक्षण मानला जातो. साक्षरतेच्या दरात तर हा फरक आणखीनच स्पष्ट दिसतो. 2016मध्ये भारतात साक्षरतेचा दर 72.2% होता, तर ब्राझीलमध्ये तो तब्बल 92.6% होता. याचाच अर्थ शिक्षणाचं क्षेत्र हे भारतासाठी विकासाचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की दोन्ही देशांमध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता, पोषण आहार आणि सर्व शिक्षा अभियानांसारख्या सरकारी योजनांमुळे आयुर्मान आणि साक्षरता या दोन्ही गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.
आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्यावर. ही सगळी जी माहिती आहे, हे आकडे आहेत, हे आपल्याला मिळतं तरी कुठून? तर ते मिळतं जनगणनेतून, म्हणजेच लोकसंख्येच्या अधिकृत मोजणीतून. चला बघूया दोन्ही देशांमध्ये ही प्रक्रिया कशी चालते. दोन्ही देशांमध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते, पण यात एक छोटासा आणि मजेशीर फरक आहे. आपल्या भारतात दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 2011-2021 अशा वर्षांमध्ये जनगणना होते, तर ब्राझीलमध्ये दशकाच्या शेवटी म्हणजे 2000-2010 अशा वर्षांमध्ये जनगणना केली जाते. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? आपल्याला दोन देशांची दोन पूर्णपणे वेगळी चित्र दिसली. एकीकडे आहे आपला भारत, एक प्रचंड तरुण देश जो विकासाच्या एका मोठ्या संधीच्या दारात उभा आहे, आणि दुसरीकडे आहे ब्राझील, एक परिपक्व होत चाललेला देश ज्याला भविष्यात आपल्या वाढत्या वयस्कर लोकसंख्येच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. पण ह्या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्याही देशाची सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठी संपत्ती ही तिथले लोकच असतात. आणि म्हणूनच जाता जाता मी तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जात आहे. विचार करा की भारताची ही जी प्रचंड मोठी तरुण लोकसंख्या आहे ती आपल्या देशासाठी एक वरदान ठरेल की एक मोठं आव्हान, याचा